जिल्हा परिषदेत 14 वर्षांपूर्वी झालेल्या 34 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्याच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयाचे कर्मचारी जिल्हा परिषदेत आल्यानंतर एकच धावपळ उडाली. प्रशासनाने वरिष्ठ न्यायालयापुढे बाजू मांडल्यानंतर कारवाईला स्थगिती मिळाली. त्यामुळे मिनी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. सन 2009 ते 2010 मधील एका कथित गैरव्यवहार प्रकरणाची याला पार्श्वभूमी आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बसकरपट्ट्या आणि वॉटर फिल्टर खरेदीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार औरंगाबाद येथील एका कंपनीने पहिल्या टप्प्यात 256 वॉटर फिल्टर जिल्हाभरातील शाळांसाठी पुरवले. त्यासाठी प्रत्येकी 8,200 रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती. सर्व फिल्टर्सचे मिळून 20,99,200 रुपये द्यावेत अशी मागणी बिल पुरवठादार कंपनीने जिल्हा परिषदेला सादर केली. ते बिल प्रशासनापुढे आल्यानंतर सर्व बोगसगिरी उजेडात आली. शिक्षण विभागातील एका लिपिकाने ही सर्व बोगस खरेदी असल्याचं स्पष्ट केलं. खरेदीसाठीचा ठराव किंवा अन्य कोणत्याही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण न करता खरेदीसाठीची पत्रे संबंधित कंपनीला दिली होती. त्यासाठी शिक्षणाधिकारी, लेखा आणि वित्त अधिकारी आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या देखील केल्या होत्या. जिल्हा परिषदेने 29 मार्च 2010 रोजी पुरवठादार कंपनीची बिल मागणी फेटाळून लावली. मागणीपत्र आणि त्यावरील स्वाक्षऱ्या खोट्या असल्याचं बिल देता येत नसल्याचं स्पष्ट केलं. पुढील पुरवठा थांबवण्याची सूचना केली. त्याविरोधात कंपनीने औरंगाबाद येथे सूक्ष्म लघु उद्योग प्राधिकरणाकडे जिल्हा परिषदेविरोधात दावा दाखल केला. प्राधिकरणाने त्यावर निर्णय घेताना जिल्हा परिषदेने व्याजासह 2,23,86,777 रुपये कंपनीला द्यावेत असा आदेश दिला. त्याविरोधात जिल्हा परिषदेने सांगली न्यायालयात अपील दाखल केला. त्याची सुनावणी होऊन जिल्हा परिषदेने सुमारे 34 कोटी रुपये व्याजासह द्यावेत असे आदेश न्यायालयाने दिले. पण आदेशावर जिल्हा परिषदेने अंमलबजावणी न केल्याने 13 सप्टेंबर 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या खुर्चीची जप्ती करण्याचे आदेश जारी केले. आज आदेशाच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयाचा कर्मचारी जिल्हा परिषदेत आला होता. याची माहिती मिळताच प्रशासनाने मुख्य न्यायाधीशांपुढे बाजू मांडली. खरेदीचा आदेश बोगस होता असं सांगितलं. प्रशासनाची पूर्ण बाजू ऐकल्यानंतर खुर्ची जप्तीला स्थगिती मिळाली. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवटेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे SR ढाब्याजवळ निर्जन स्थळी बॉक्समध्ये अंदाजे 8 ते 15 दिवसाच्या मुलीच्या जातीचं जिवंत बाळ सापडले. ही घटना दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बाळाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. कुची गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर SR ढाब्याच्या पश्चिमेस निर्जन स्थळी मुलीच्या जातीचे अंदाजे 8 ते 15 दिवस वयाचे जिवंत बाळ सापडले. ही घटना दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास समजली. या बाळास प्रथम उपजिल्हा रुग्णालय कवटेमहांकाळ येथे दाखल केले असता जन्मताच ओठ दुभंगलेले होते. बाळाला हायपोथेमिया झालेला होता. त्यामुळे त्याला उबदार पेटीमध्ये ठेवून प्राथमिक उपचार करून त्यानंतर या बाळास पुढील उपचारासाठी कवटेमहांकाळ पोलिसांच्या मदतीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होते. या घटनेची कवटेमहांकाळ पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. स्वेच्छानिवृत्ती, सेवानिवृत्ती, सफाई कामगारांच्या 37 वारसांना लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार महापालिकेत 4th श्रेणी पदावर नियुक्तीपत्रे आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिलेत. शहरातील स्वच्छतेवर प्रशासनाचा भर आहे. सर्वांनी चांगलं काम करावं अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली आहे. लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिकेत वारसा हक्काने नियुक्ती दिली जाते. सफाई कामगार निवृत्त झाल्यास अथवा स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास अथवा काम करण्यास सक्षम नसल्यास त्यांच्या वारसाला नियुक्ती देण्याबाबत शासन निर्णय आहेत. त्यानुसार महापालिकेकडे 45 अर्ज आले होते. कागदपत्र पूर्ततेनुसार 37 वारसांना महापालिका सेवेत 4th श्रेणी पदावर नियुक्ती आदेश आयुक्तांनी काढला. निवडणूक आचारसंहितेमुळे नियुक्ती आदेश देण्यात आले नव्हते. आचारसंहिता संपताच नियुक्ती आदेश जारी करण्यात आलाय. त्यामुळे वारसांमधून समाधान व्यक्त होते. उपायुक्त वैभव साबळे यांच्या नियंत्रणाखाली आस्थापना विभाग कार्यरत आहे. सहाय्यक आयुक्त आस्थापना विनायक शिंदे यांनी सदरच्या नियुक्ती वेळेत होण्यासाठी प्रयत्न केले. तसेच अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, डॉक्टर रवींद्र ताटे, मुख्य लेखा परीक्षक शिरीष धनवे, मुख्य लेखापाल अभिजित मेघडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, शिवराज्य सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश लाड, माणिक गोंधळे, स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, युसुफ बारगीर उपस्थित होते.
तासगाव तालुक्यातील आरवडे येथे तासगाव रोडवर असणारे जयसिंग शिवाजी मोरे आणि वसंत शिवाजी मोरे यांची 2 घरे अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या फोडली आहेत. यामध्ये सोने, चांदी आणि रोख रक्कम यांसह अंदाजे 2 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय. घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दुपारी 12 ते दुपारी 2 च्या दरम्यान ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय. दिवसाढवळ्या घरफोडी झाल्यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जयसिंग शिवाजी मोरे हे पत्नीसह तासगाव रोडलगत असलेल्या आपल्या घरी राहतात. मंगळवारी सकाळी ते तासगाव येथे दवाखान्यात गेले होते. दुपारी 2 वाजता दवाखान्यातून घरी आले असता घराचं दार उघडं त्यांना दिसलं. अज्ञात चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील साहित्य विस्कटलेलं होतं. या कपाटात असणारे गळ्यातील बोरमाळ, लक्ष्मीहार, 50 ग्राम वजनाची चांदीची जोडवी आणि रोख 10,000 रुपयांचा असा एकूण 2 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. तर शेजारीच असलेले वसंत शिवाजी मोरे यांच्या घरी दुपारच्या वेळी कोणीच नव्हतं. अज्ञात चोरट्यांनी घराचा लोखंडी दरवाजाची कडी तोडून घरामध्ये असलेला लाकडी कपाटातील साहित्य विस्कटलं. येथे चोरट्यांच्या हाती काही लागलं नाही. काही महिन्यांपूर्वी चोरांनी याच घरानं लक्ष केलं होतं, पण त्यावेळी त्यांचा डाव फसला होता. गायरान वन सरकारी पड जमिनीत भूमिहीन शेतमजूर, कामगार, दलित, सर्वसामान्य नागरिकांनी रहिवाशी अतिक्रमण तसेच जनावरांचा गोठा आणि इतर उपयोगांसाठी गेल्या अनेक दशकांपासून अतिक्रमण केले. भूमिहीन, दलित, गोरगरिबांचे रहिवाशी अतिक्रमण कायम करण्याबाबत शासन निर्णयही झालेले आहेत. त्यामुळे तातडीने उभ्या जमिनीवरील अतिक्रमण कायम करण्याच्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत. वन जमिनीत रहिवाशी हजारो कुटुंब वास्तव्यास आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील घाट माथ्यावरील घाट, नांदरे आणि परिसरातील अनेक जणांची घरे वन जमिनीत आहेत. त्यामधील अनेक अतिक्रमण धारकांची खाजगी मालकीची जमीन तेथील रायवाडी तलावासाठी शेतकऱ्यांनी विनामोबदला दिली आहे. त्या बदल्यात अद्याप शासनाकडून कसलाही आणि कोणताही फायदा या शेतकऱ्यांना झाला नाही. जमीन दिलेल्यापैकी अनेकांची वन जमिनीवरील रहिवाशी अतिक्रमण काढून घेण्याबाबत वन खात्याकडून वारंवार नोटीस देण्यात येत आहे. राज्यभरात गायरान वन सरकारी पड जमिनीवरील रहिवाशी आणि शेतीसाठीचं अतिक्रमण कायम करण्याबाबत शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली लढा सुरू आहे. अनेक आंदोलने, मोर्चे काढून शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ तालुक्यातील गायरान वन जमिनीवरील सर्व रहिवाशी अतिक्रमणे कायम करण्याबाबत कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. मागण्यांचं निवेदन तहसीलदार अर्चना कापसे यांना देण्यात आले. यावेळी त्यांनी संबंधित विभागाला तातडीने निवेदन पाठवत असल्याचं सांगितलं. यावेळी दिगंबर कांबळे, ऋतुराज पवार, गौतम कांबळे, पांडुरंग कोळेकर, संभाजी गोरे, भानुदास खाडे, गुंडा गोरे, कल्पना खाडे, काशीनाथ कोळेकर, प्रमोद शिंदे, मारुती हाके, पोपट खाडे, अंकुश खाडे, विठ्ठल हाके, गणेश कांबळे आणि इतर अतिक्रमणधारक सहभागी होते. दिव्यांगांसाठीचे शासनाचे धोरण सकारात्मक आणि सर्वसमावेशक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी न्यूनगंडाची कोणतीही भावना न ठेवता समाजात आत्मविश्वासाने वावरावे. त्यांची बुद्धिमत्ता आणि कलागुण विकसित करण्यासाठी पालक आणि शाळांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी केले. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम माधवनगर रोडवरील डेक्कन हॉल येथे घेण्यात आला. त्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी राजा दयानिधी म्हणाले, दिव्यांगांचे संरक्षण आणि सुरक्षा ही शाळा व्यवस्थापनाची वैयक्तिक आणि नैतिक जबाबदारी असून त्यासाठी आवश्यक पावले उचलावी. त्याला प्रशासनाचं सहकार्य राहील. दिव्यांगांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कायद्याने त्यांना दिलेले संरक्षण यांची फक्त पालक आणि शिक्षकच नव्हे तर दिव्यांग मुलांनाही जाणीव असली पाहिजे. याबाबत दिव्यांग विद्यार्थ्यांचे कायदेशीर समुपदेशन करावे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सादर केलेल्या वस्तू उत्तम असून ही कला त्यांनी जतन करावी. शाळांनीही ही कला विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून राजा दयानिधी यांनी यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल कौतुक करून त्यासाठी मेहनत घेतलेल्या शिक्षक वृंदांचे, शाळा व्यवस्थापनाचे अभिनंदन केलं. कार्यक्रमास जिल्ह्यातील एकूण 36 दिव्यांगांच्या विशेष कार्यशाळा सहभागी झाल्या. या कार्यक्रमात सुमारे 1,500 दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते. तासगाव तालुक्यातील बोरगाव येथील अरुण नानासो पाटील यांची 3.5 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, त्याचा 5% परतावा दरमहा देतो असं आमिष दाखवून ही फसवणूक केली आहे. या प्रकरणी सचिन पाटील आणि अमय चव्हाण या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा तासगाव पोलिसात दाखल झालाय. अरुण पाटील हे तासगाव तालुक्यातील बोरगाव गावचे रहिवासी असून ते शेती करतात. त्यांच्याच गावातील सचिन पाटील हा त्यांच्या परिचयाचा आहे. सचिन पाटील यांनी तासगाव येथील अमय चव्हाण या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास त्याचा 5% परतावा देतो, तुम्ही पैसे गुंतवा असं आमिष त्याला दाखवलं. या आमिषाला बळी पडून अरुण याने
आणि त्याच्या काही मित्रांनी सचिन पाटील यांच्या पत्नीच्या नावे रक्कम जमा केली. ती रक्कम सचिन यांनी चव्हाण यांच्याकडे गुंतवणूक करण्यास सांगितली. ही फसवणूक सन 2020 ते 2022 या कालावधीत झाली आहे. अरुण पाटील यांनी वेळोवेळी ऑनलाईन आणि रोखीने दिलेली रक्कम 5,30,00,000 रुपये इतकी असून त्यापैकी 1,80,00,000 रुपये हे सचिन पाटील यांनी अरुण यांना परत दिलेत. मात्र उर्वरित 3,50,00,000 रुपयांची रक्कम परत न देता आर्थिक फसवणूक केली आहे, हे अरुण पाटील यांच्या लक्षात आलं. या प्रकरणी सचिन पाटील आणि अमेय चव्हाण यांच्यावर तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती तासगाव पोलिसांनी दिली आहे. कावीळसात आटोक्यात आणण्यासाठी लागेल ती मदत करू, अशी ग्वाही हातकणंगलेचे नूतन आमदार अशोकराव माने यांनी चावरे येथे दिली आहे. चावरे येथील कावीळसात निर्मूलन संदर्भात आयोजित बैठकीत आमदार माने बोलत होते. ते पुढे म्हणाले, नागरिकांनी सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावेत, सर्व सुविधा मोफत आहेत, असं सांगून त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून कावीळसात आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. सरपंच उदयसिंह पाटील, उपसरपंच मकरंद बोराडे, ग्रामविकास अधिकारी अनुपमा सिद्धनाळे यांनी गावातील कावीळ रुग्णांची माहिती दिली आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकारी अनिरुद्ध पिंपळे यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी जिल्हा आरोग्य सहाय्यक संचालक डॉक्टर सतीश सूर्यवंशी, आरोग्य निरीक्षक कृष्णांत मोहिते, जिल्हा 7 रोग अधिकारी डॉक्टर सुशांत रेवडेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रसाद दातार, पंकज काळे, जयकुमार सूर्यवंशी, AS कटारे, NR रामण्णा, डॉक्टर नीता माने, BG बोराडे, अमरसिंह शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका उपस्थित होत्या.